जेव्हा तुमच्या सर्वात मोठ्या मजबुरीमुळे तुमच्या प्रामाणिकपणाची परीक्षा होते, तेव्हा काय होते? जेव्हा तुम्हाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून तुमच्या संपूर्ण आयुष्यातील आनंद खरेदी करण्याची संधी मिळते, तेव्हा काय होते? ही कथा आहे शंकरची, एका पंचतारांकित हॉटेलमधील एका साध्या सफाई कामगाराची, ज्याला एके दिवशी कचऱ्याच्या डबक्यात एक लिफाफा सापडला, ज्यामध्ये त्याच्या 7 पिढ्यांना पोचणारी एवढी संपत्ती होती. त्याने त्याच्या गरिबी आणि असहाय्यतेपेक्षा त्याची माणुसकी निवडली, आणि जेव्हा तो लिफाफा त्याच्या मालकाकडे पोहोचला, तेव्हा श्रीमंत मालकाने त्याला असे काही बक्षीस दिले जे शंकरने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. चला तर मग जाणून घेऊया की तो लिफाफा उघडल्याने शंकरच्या नशिबाचे कोणते बंद दरवाजे उघडले. रॉयल पॅलेस मुंबईतील सर्वात आलिशान आणि महागड्या हॉटेलपैकी एक होता. या ठिकाणाची चमक आणि ग्लॅमर, उंच इमारती आणि इथे येणारे श्रीमंत लोक, हे सर्व एक वेगळे जग होते. आणि शंकर हा या जगाचा एक छोटासा, जवळजवळ अदृश्य भाग होता. 45 वर्षीय शंकर गेल्या 15 वर्षांपासून या हॉटेलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होता. त्याचं आयुष्य या हॉटेलच्या चमकदार फरशीसारखे स्वच्छ आणि निष्कलंक होते. परंतु गरिबीची धुळीचा एक जाड थर त्याच्या नशिबावर बसला होता. शहराच्या बाहेर शंकर त्याची पत्नी पार्वती आणि त्याची 12 वर्षांची मुलगी रियासोबत एका छोट्या चाळीत भाड्याच्या खोलीत राहत होता. रिया शंकरच्या डोळ्यातील कंदील होती. ती त्याचे संपूर्ण जग होती. परंतु नशिबाने त्याच्या या जगालाही ग्रहण केले होते. रियाच्या जन्मापासूनच तिच्या हृदयात एक लहान छिद्र होते. डॉक्टरांनी सांगितलं होतं की जर तिचे ऑपरेशन लवकर झाले नाही तर तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. ऑपरेशनचा खर्च 25 लाख रुपये इतका होता. शंकरने त्याच्या संपूर्ण आयुष्यात कधीही इतके शून्य एकत्र पाहिले नव्हते. तो दिवस रात्र काम करायचा. शंकरला रोज सकाळी 5 वाजता उठावे लागे. त्याच्या चिमुकल्या खोलीतून बाहेर पडताना तो रियाच्या छातीवर चालणाऱ्या ऑक्सिजन मशीनचा आवाज ऐकत असे. कधी कधी रिया झोपेतच "बाबा, मला शाळेत जायचंय" असं बोलायची, आणि त्याचे काळीज थरथर कापत असे. हॉटेलची ड्युटी संपल्यानंतर तो जवळच्या सोसायटीत चौकीदार म्हणूनही काम करायचा. पार्वती लोकांच्या घरात भांडीही धुत असे. पती पत्नी दोघेही आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी थोडे थोडे करून आपले प्राण देत होते. तरीही ऑपरेशनची रक्कम त्यांच्या समोर डोंगरासारखी उभी होती. शंकर दररोज हॉटेलमध्ये येणाऱ्या श्रीमंत पाहुण्यांना पाहत असे. त्यांच्या लाखो किमतीच्या गाड्या, हजारो किमतीचे कपडे. त्याला वाटायचे की देव काय खेळ खेळतो. तो काहींना इतकं देतो की ते सांभाळायला जागा नसते, आणि काहींना इतकंही देत नाही की ते त्यांच्या मुलीचा श्वास घेऊ शकतील. तो कधीही त्याच्या प्रामाणिकपणापासून डगमगला नाही. त्याच्या आईने त्याला लहानपणी शिकवले होते की मुला, तुझं हेतू स्वच्छ ठेव. देव स्वतः रस्ता बनवतो. त्या रात्रीही शंकर त्याच्या रात्रीच्या शिफ्टवर कामावर होता. रात्रीचे 2 वाजले होते. आता हॉटेलमध्ये शांतता होती. तो काही काळापूर्वी रिकामा केलेला प्रेसिडेन्शियल सूट स्वतः स्वच्छ करण्यासाठी पोहोचला. ती हॉटेलमधील सर्वात महागडी खोली होती. एका रात्रीचे भाडे शंकरच्या वार्षिक पगारापेक्षाही जास्त होते. पाहुण्यांनी खोलीत त्यांचे बरेच सामान ठेवले होते. त्यापैकी बहुतेक कचराच होता. शॉपिंग बॅग्स, जेवणाचे डबे, जुने वर्तमानपत्र. शंकर त्याचे काम करत होता. तो प्रत्येक कोपऱ्यातून कचरा उचलत होता आणि एका मोठ्या काळ्या पिशवीत टाकत होता. मग त्याची नजर खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्यावर पडली. त्यात बरेच फाटलेले कागद आणि रॅपरही पडले होते. त्याने कचऱ्याच्या डब्यातील सर्व कचरा त्याच्या बॅगेत टाकला. बॅग उघडताच त्याला वाटले की ते नेहमीपेक्षा थोडे जड आहे. त्याला वाटले की कदाचित पाहुण्यांनी काही पुस्तकं किंवा जड पेटी फेकली असावी. त्याने जास्त लक्ष दिले नाही आणि बॅग घेतली आणि स्टोररूमकडे चालू लागला.
जेव्हा तो स्टोररूम मधील मोठ्या डब्यात सर्व कचरा टाकू लागला तेव्हा त्याची नजर कचऱ्यात पडलेल्या एका जाड तपकिरी रंगाच्या लिफाफ्यावर पडली. ते खूप साधे होते, पण ते मजबूत कागदाचे बनलेले दिसत होते. शंकरला वाटले की कदाचित त्यात काही महत्वाचे कागद आहेत जे चुकून कचऱ्यात टाकले गेले आहेत. त्याने लिफाफा उघडला. तो खूप जड होता आणि आत कागदांच्या गड्ड्यांसारखे काहीतरी वाटत होते. त्याचे हृदय धडधडू लागले. त्याने आजूबाजूला पाहिले. स्टोररूम मध्ये त्याच्याशिवाय कोणीही नव्हते. त्याने थरथरत्या हातांनी लिफाफा उघडला. आतले दृश्य पाहून त्याचे डोळे उघडले. त्याचा श्वास घशात अडकल्यासारखे वाटत होते. लिफाफा 500 रुपयांच्या नोटांच्या जाड गट्ट्यांनी भरलेला होता. हे खूप पैसे आहेत. त्याने घाबरून गट्टे काढले आणि मोजू लागला. त्यात 1, 2, 3 असे 50 गट्टे होते. प्रत्येक गट्ट्यात 100 नोटा होत्या, म्हणजेच पूर्ण 50 लाख रुपये. ही रक्कम त्याच्या डोक्यात हातोड्यासारखी आढळली. क्षणभर त्याला स्वप्न पाहत असल्यासारखे वाटले. त्याने डोळे चोळले. हे स्वप्न नव्हते. डोळ्यांचे गट्टे प्रत्यक्षात त्याच्या तळ हातावर पडलेले होते. अचानक त्याच्या मनात त्याची मुलगी रियाचा चेहरा चमकला. रियाच्या ऑपरेशनला 25 लाख रुपये खर्च येणार होता आणि इथे 50 लाख रुपये आहेत. हे स्वतः देवाने माझ्यासाठी पाठवले आहेत. हो, हे फक्त माझ्यासाठीच आहेत. माझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्या पाहुण्याने ते कचऱ्याच्या डब्यात फेकले. म्हणजे आता ते कोणाचेही नाहीत, ते फक्त माझे आहेत. सैतान त्याच्या मनावर वर्चस्व गाजवत होता. त्याने पटकन तो लिफाफा त्याच्या शर्टात गुंडाळला. त्याचे संपूर्ण शरीर घामाने भिजलेले होते. तो विचार करत होता की सकाळ होताच मी इथून निघून जाई. मी एक काम सोडेन. आम्ही दुसऱ्या शहरात जाऊ. रियाची शस्त्रक्रिया होईल. ती बरी होईल. आम्ही एक छोटेसे घर घेऊ. पार्वतीला पुन्हा कधीही कोणाच्या घरात भांडी धुवावी लागणार नाही. आनंदी भविष्याचं स्वप्न त्याच्या डोळ्यांसमोर तरंगू लागले. तो स्टोररूम मधून बाहेर पडणारच होता की अचानक त्याला त्याच्या मृत आईचा चेहरा आठवला. ती नेहमी म्हणायची, बेटा, बैमानीची भाकरी खाण्यापेक्षा प्रामाणिकपणाने उपाशी झोपणे कधीही चांगले. पोटाची आग पाण्यानेही विझवता येते, पण विवेकाची आग कोणीही विझवू शकत नाही. हा विचार शंकरच्या डोक्यात येताच त्याच्या आत एक भयंकर युद्ध सुरू झाले. त्या क्षणी शंकरचे हात थरथरत होते. त्याने आजूबाजूला पाहिले. सगळींकडे शांतता होती, पण त्याच्या मनात वादळ उसळले होते. प्रत्येक नोटेसोबत त्याला रियाच्या धपकन पडलेल्या छातीतून येणारा आवाज आठवत होता आणि एका बाजूला आईचा चेहरा, तिच्या डोळ्यातील शिकवण. एका बाजूला त्याच्या मुलीचं जीवन, त्याच्या पत्नीचे अश्रू, त्याची स्वतःची गरिबी आणि असहाय्यता. आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या आईची शिकवण, त्याचा विवेक, त्याची प्रामाणिकता. मी हे करू शकत नाही. हे पाप आहे. ही चोरी आहे. जरी मी रियाला या पैशांनी उपचार करून दिले तरी मी तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणू शकेन का की बेटा नेहमीच प्रामाणिक राहा म्हणून? नाही. त्याचं डोकं फिरू लागले. तो जमिनीवर बसला आणि रडू लागला. अरे देवा, ही कसली परीक्षा आहे. एकीकडे तू मला असहाय्य केलेस आणि दुसरीकडे तू माझ्यासमोर एवढी मोठी परीक्षा ठेवलीस. मी काय करावे? मी कुठे जावे? तो बराच काळ या दुविधेत राहिला. शेवटी त्याची माणुसकी जिंकली की नाही, हे पैसे माझे नाहीयेत आणि मी ते माझ्याकडे ठेवू शकत नाही. मला ते परत करावेच लागतील. पण कोणाला? तो पाहुणा आधीच निघून गेला आहे. जर मी दुसऱ्या कोणाला सांगितले तर कदाचित ते हे पैसे हिसकावून घेतील आणि मला दोष देतील. त्याने ठरवले की तो हा लिफाफा थेट हॉटेल मालक श्री विक्रम राठोड यांना देईल. श्री राठोड हे खूप मोठे आणि ताठर स्वभावाचे व्यक्ती मानले जात होते. त्याला भेटणे सोपे नव्हते, परंतु शंकरने ठरवले होते की तो प्रयत्न करेल. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची ड्युटी संपल्यानंतर शंकर थेट मॅनेजरच्या ऑफिसमध्ये गेला. मॅनेजरने त्याला फटकारले. तू इथे काय करत आहेस? तू तुझा दर्जा विसरला आहेस का? शंकरने धाडस एकवटले आणि म्हणाला, साहेब,
मला मालकाला भेटायचे आहे, खूप महत्वाचे काम आहे. मॅनेजर हसला. मालक आणि तुम्हाला भेटतील? चल, जा इथून. माझा वेळ वाया घालवू नकोस. शंकर निराश होऊन परतला, पण त्याने हार मानली नाही. पुढचे 2 दिवस तो सतत प्रयत्न करत राहिला, पण प्रत्येक वेळी त्याला परत पाठवण्यात आले. दरम्यान घरी पार्वती काळजीत होती. तू इतका गप्प गप्प का आहेस आणि चौकीदाराची नोकरीही सोडलीस? शंकर तिला काहीही सांगू शकत नव्हता. तो फक्त एवढंच म्हणाला की सगळं ठीक होईल. तिसऱ्या दिवशी जेव्हा शंकर पुन्हा मालकाच्या ऑफिस बाहेर वाट पाहत होता, तेव्हा श्री राठोड स्वतः तिथून चालले होते. मालकाला पाहून सर्व कर्मचारी सावध झाले. शंकर धाडस एकवटून त्यांच्या मार्गात उभा राहिला. मालक, मालक साहेब, मला तुमच्याशी 2 मिनिटे बोलायचं आहे. श्री राठोड थांबले आणि त्याच्याकडे पाहत राहिले. काय आहे? शंकरने थरथरत्या हातांनी त्याच्या शर्टच्या हातून तो लिफाफा बाहेर काढला. साहेब, मला हे 3 दिवसांपूर्वी हॉटेलच्या प्रेसिडेन्शियल सूटच्या कचऱ्याच्या डब्यात सापडले. त्यात खूप पैसे आहेत. श्री राठोड यांनी आश्चर्याने तो लिफाफा घेतला आणि तो उघडला. नोटांचे गट्टे पाहून त्यांचे डोळेही क्षणभर विस्फारले. त्यांनी शंकरकडे वरपासून खालपर्यंत पाहिले. तुम्हाला हे कचऱ्याच्या डब्यात सापडले आणि तुम्ही ते 3 दिवसांपासून तुमच्या खिशात घेऊन फिरत होतात? त्यांच्या स्वरात खोल संशय होता. हो साहेब, मी तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पण कोणीही मला तुम्हाला भेटू देत नव्हते. श्री राठोड यांनी त्यांच्या सचिवांना सुरक्षा नियंत्रण कक्षातून प्रेसिडेन्शियल सूटच्या गेल्या 3 दिवसांच्या कॉरिडॉर आणि स्टोररूमचे सर्व फुटेज आणण्यासाठी बोलावले. अर्धा तास श्री राठोड त्यांच्या आलिशान ऑफिसमध्ये बसून फुटेज पाहत राहिले आणि शंकर एखाद्या गुन्हेगारासारखा बाहेर उभा राहिला. फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते की एका पाहुण्याने घाईघाईत तो लिफाफा काही कागदपत्रांसह डस्टबिनमध्ये फेकून दिला. मग शंकर आला. त्याने कचरा उचलला, लिफाफा स्टोररूममध्ये सापडला आणि मग त्याची भीती, त्याचे रडणे, सर्व काही कॅमेऱ्यात कैद झाले. फुटेज पाहिल्यानंतर श्री राठोड काही वेळ शांत बसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होते, जे वाचणे कठीण होते. त्यांनी शंकरला आत बोलावले. बसा. त्यांचा आवाज अजूनही जड होता. शंकर घाबरून खुर्चीवर बसला. जर तुम्हाला हवं असतं तर तुम्ही हे सर्व पैसे घेऊन पळून जाऊ शकला असतात. कोणालाही कळले नसते. तुम्ही हे का केले नाही? शंकरने डोके टेकवले आणि म्हणाला, साहेब, माझी आई म्हणायची की बेकायदेशीरपणे मिळवलेली संपत्ती माणसाचे सुख आणि शांती हिरावून घेते आणि मी माझ्या मुलीला चोरीच्या पैशातून मिळवलेले आयुष्य देऊ शकत नाही. तुमच्या मुलीला काय झालं आहे? शंकरने त्यांच्या मुलीच्या आजाराबद्दल आणि ऑपरेशनबद्दल सांगितले. तेव्हा श्री राठोडच्या डोळ्यात पाणी आले. श्री राठोड यांनी त्यांच्या टेबलवरील काचेवर बोट फिरवत विचारात गढून गेले. मी एवढा श्रीमंत असूनही इतकं निस्वार्थ मन मला कधी लाभलं नाही. आज एक सफाई कामगार मला माझ्या पैशांपेक्षा मोठी किंमत शिकवून गेला. ते खुर्चीवरून उठले आणि शंकरकडे आले. आज तुम्ही मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकवला आहे. श्रीमंतीच्या जगात राहणारे श्री राठोड विसरले होते की प्रामाणिकपणा आणि माणुसकी अजूनही जिवंत आहे. त्याने त्याची चेकबुक काढली आणि त्यावर रक्कम भरायला सुरुवात केली. हे घ्या शंकर, हा 25 लाखांचा चेक आहे. तुमच्या प्रामाणिकपणाचे हे बक्षीस आहे. तुमच्या मुलीवर उपचार करा. शंकरने हात जोडले. नाही साहेब, याची काही गरज नाही. तुम्ही माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवलात. माझ्यासाठी हेच सर्वात मोठे बक्षीस आहे. श्री राठोड हसले. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही कल्पनाही करू शकत नाहीत. हे बक्षीस नाहीये शंकर, ही फक्त एक सुरुवात आहे. त्याने त्याच्या मॅनेजरला फोन करून बोलावले. मॅनेजर घाबरून आत आला. आजपासून शंकर या हॉटेलमध्ये सफाई कर्मचारी नाही तर हाऊसकीपिंग विभागाचा असिस्टंट मॅनेजर आहे आणि आजपासून त्याचा पगार दरमहा 50,000 रुपये असेल.
मॅनेजरचे तोंड उघडे राहिले, पण श्री राठोड इथेच थांबले नाहीत. तो म्हणाला की शंकर, तुझ्या मुलीचे रियाचे ऑपरेशन या देशातील सर्वोत्तम हृदय रुग्णालयात केले जाईल आणि सर्व खर्च आमच्या कंपनीकडून उचलला जाईल. आणि हो, हॉटेलमधील एक स्टाफ क्वार्टर आजपासून तुझ्या कुटुंबाच्या नावावर असेल. शंकरला त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. तो रडत होता. जेव्हा त्याची पत्नी पार्वतीला ही बातमी कळली तेव्हा ती खरोखरच बेशुद्ध पडता पडता वाचली. तिला धक्काच बसला. एका क्षणातच तिच्या अंधाराचे संपूर्ण जग बदलले होते. रोशनीने तिची जागा घेतली होती. त्या दिवसानंतर शंकरने त्याची नवीन जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली. रियाचे ऑपरेशन यशस्वी झाले आणि ती पूर्णपणे बरी झाली. तिला एक नवीन आणि सन्माननीय जीवन मिळाले. हे सर्व शंकरच्या आढळ प्रामाणिकपणामुळे घडले, ज्यामुळे केवळ त्याचाच नाही तर हॉटेल मालक श्री राठोड यांचे विचारही कायमचे बदलले. काही दिवसांनी शंकर त्यांच्या चाळीत परत गेला. तिथे पूर्वी हसणारे, दुर्लक्ष करणारे लोक आता त्याच्याशी आदराने बोलू लागले होते. रियाच्या शाळेत तिच्या बाबांची गोष्ट प्रामाणिकतेचा आदर्श म्हणून सांगितली गेली. बाबा, तुम्ही खूप श्रीमंत आहात. शंकर हसून म्हणाला, कसं ग रिया? कारण माझ्याकडे जगातील सगळ्यात चांगले बाबा आहेत. तर मित्रांनो, ही कहाणी आपल्याला खात्री देते की प्रामाणिकपणाचा मार्ग काट्यांनी भरलेला असू शकतो, परंतु त्यांचे गंतव्यस्थान नेहमीच फुलांनी सजवलेले असते. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे? जर तुम्ही शंकरच्या जागी असतात तर तुम्हीच असंच केलं असतं का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. जर ही कहाणी तुमच्या हृदयाला भिडली असेल तर ती लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा, जेणेकरून प्रामाणिकपणाचा हा संदेश दूरवर पोहोचेल. आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.